हॅलो माय डियर स्टुडंट, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट दी जेनेटिक कोड. जेनेटिक कोड काय आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. ठीक आहे बेटा, प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ट्रान्सक्रिप्शनच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो आणि आय होप दॅट द ईच अँड एव्हरी कन्सेप्ट ऑफ द ट्रान्सक्रिप्शन रिलेटेड is cleared. ठीक है. So right now we are moving to learn the most important and the another new content of the chapter, which is a genetic code. आणि तो genetic code काय आहे बघू. चलो लेट्स स्टार्ट. तर आता हा जो डीएनए आहे सगळ्यांना माहिती आहे. डीएनए is a master molecule of the cell that initiates, that guides, that regulates and controls the process of protein synthesis. DNA la we call them master molecule. Why? Because DNA can initiate, guide, regulate and control the synthesis of the protein. This is the most important function did by the DNA molecule. That's why we call it a, त्याच कारणामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो, मास्टर मॉलिक्यूल आहे. ओके बेटा, कळलं त्याला मास्टर काय म्हणायचं. मास्टर मीन्स मेन किंवा मालक. नेक्स्ट वन, टू परफॉर्म दिस कॉम्प्लिकेटेड फंक्शन इट मस्ट कॅरी द रिक्विजिट इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. आता एक गोष्ट तर आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवली पाहिजे. The process of the protein synthesis is a very complicated one. खूपच जटिल आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे हे फंक्शन करणं, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करणं. तर त्याला काय असते की एक संबंधित इन्फॉर्मेशन कॅरी करावी लागते. त्याला काय करावी लागते, इन्फॉर्मेशन कॅरी करावी लागते. डीएनए कॅरी करतो इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. प्रोटीनच्या सिंथेसिस साठी डीएनए ने इन्फॉर्मेशन कॅरी करावी लागते. ऑब्वियसली दिस इन्फॉर्मेशन हॅज टू बी व्हेरीली लोकेटेड इन द डीएनए इटसेल्फ. आता ती इन्फॉर्मेशन कॅरी करावी लागती. इट मीन्स दॅट कॅन डीएनए कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द अदर सोर्स? नो. The information which is necessary for the synthesis of the protein is present or located in the DNA itself. DNA कडेच ती माहिती असते प्रोटीन सिंथेसिस ची. नीट लक्षात घ्या बेटा. The information which need to be necessary for the protein synthesis verily located in the DNA itself. त्याच्याकडेच ती माहिती आहे. There is no other source for the synthesis of the protein. दुसरा सोर्स नाही, म्हणून डीएनए कडेच ती माहिती आहे. The site for storing this information lie in the sequence of the nucleotide. मग right now we are also very excited to know that exact where this storing information site, ही जी माहिती स्टोअर करायची आहे, दॅट माहिती आपल्या डीएनए मध्ये कुठे साठवली जाते. तर बिफोर दॅट वी नीड टू अंडरस्टँड समथिंग. आपल्याला त्यातलं काहीतरी माहिती पाहिजे की बेटा एक न्यूक्लियोटाइड इज द स्ट्रक्चरल, बेसिक अँड फंक्शनल युनिट ऑफ द डीएनए. माहिती आहे सगळ्यांना? येस. त्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स असतात, माहिती आहे? येस. न्यूक्लियोटाइड इज कंपोज्ड ऑफ 3 important factors. The first one is pentose sugar, second one is the phosphate group and third one is the nitrogen base. लक्षात घ्या बेटा, लक्षात घ्या, थोडं रिवाइंड करा. This in the information storing this information lies in the sequence of nucleotide. मग ही माहिती कुठे आहे प्रोटीन सिंथेसिस करण्याची, कन्सेप्ट हा क्लिअर झाला पाहिजे. More and more book we need to be refer for the study. It doesn't matter, you just need to focus on understanding the concept, and once you will get the strong command over the concept, nobody can stop you.
तर ते फोकस करा तिथे. DNA responsible for the protein synthesis, yes. That information carry that DNA molecule, yes. DNA molecule is a very complicated molecule, yes. Then where the information for the process of the protein synthesis is stored, we need to find out ना, याला शोधायचं ना आपल्याला, कुठे आहे ती माहिती. सापडलं उत्तर, yes. That information is lies in the sequence of the nucleotide च्या sequence मध्ये आहे. दॅट इज द नायट्रोजन बेस. तिथं जे नायट्रोजन बेस आहेत, ॲडेनिन आहे, ग्वानिन असेल, सायटोसिन असेल, थायमिन असेल, त्याच्यात आहे ती माहिती. ऍज इव्हिडन्स द बाय, मग हे कुणी सांगितलं? यानोव्स्की अँड साराभाई इन 1964. एमसीक्यू साठी प्रश्न झाला की प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन ही कुठे आहे, तर त्या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्स मध्ये आहे. असं कुणी एव्हिडन्स दिला, याचा पुरावा कुणी दिला? यानोव्स्की अँड साराभाई, 1964. ओके. About 20 different type of the amino acids about 20 different type of amino acids are involved in the process of synthesis of protein. अरे बापरे, कळलंय वाक्य? Yes, definitely you should understand this sentence. What did it says? It says that, आता अजून एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असायला हवी की प्रोटीन अमाइनो ऍसिड पासून बनतात. तर हाऊ मेनी अमाइनो ऍसिड्स आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन और सिंथेसिस ऑफ द प्रोटीन? किती? 20 डिफरंट टाइप ऑफ द अमाइनो ऍसिड्स आर इन्वॉल्व इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. किती बेटा? 20. लक्षात ठेवा. चला, DNA molecule has a 4 types of nitrogen base. DNA molecule कडे 4 प्रकारचे नायट्रोजन बेस आहेत. DNA molecule कडे किती प्रकारचे? 4 प्रकारचे बेसेस आहेत. टू आयडेंटिफाय these 20 type of amino acids. मग ते 20 टाइप ऑफ अमाइनो ऍसिड्स असतात, त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी DNA हॅज अ 4 नायट्रोजन बेसेस. पुन्हा एकदा स्लोली, how many number of the DNA, how many number of the nitrogen bases are involved or present in the DNA for the identification of the 20 different type of amino acid? Kiti? 4. Okay. According to the FEHC Creek, this information is stored in the form of coded language. आता दुसरे सायंटिस्ट, the information needed for the protein synthesis is stored in the form of coded language. तर हे कुणी म्हणलं? नायट्रोजन बेस न्यूक्लिओटाइडच्या बेस सिक्वेन्स मध्ये आहे, यानोव्स्की आणि साराभाई म्हणले. आणि कोडेड लँग्वेजच्या स्वरूपात ती इन्फॉर्मेशन स्टोर्ड असते असं कुणी म्हणलं? तर त्याला FHC क्रीक कॉल्ड जेनेटिक कोड, आणि वी कॉल दॅट जेनेटिक कोड, आणि आम्ही त्याला क्रिप्टोग्राम्स किंवा जेनेटिक कोड असे म्हणतो. नीट लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इट कंटेन द कोड वर्ड्स. त्या जेनेटिक कोड मध्ये किंवा क्रिप्टोग्राम्स मध्ये, जेनेटिक कोड मध्ये काय कोड वर्ड्स आहेत, आणि वी कॉल देम कोडॉन्स, आणि त्यांना आपण कोडॉन असे म्हणतो. इच वन स्पेसिफाईंग अ स्पेसिफिक अमायनो ऍसिड. प्रत्येक कोडॉन जो आहे तो कोडॉन हा एखाद्या विशिष्ट अमायनो ऍसिडला स्पेसिफाय करतो. स्पेसिफाय करणे म्हणजे माहितीये तुम्हाला की त्यांना ओळखणे होय. एव्हरी टाइप ऑफ द कोडॉन किंवा कोड स्पेसिफाय करतो अमायनो ऍसिडला. ओके. द जेनेटिक कोड ऍक्च्युअली द कलेक्शन ऑफ बेस सिक्वेन्स दॅट करस्पॉन्ड टू द अमायनो ऍसिड. मग आता जेनेटिक कोडची व्याख्या किंवा जेनेटिक कोड कशाला म्हणायचं? जेनेटिक कोड मध्ये काय बेस सिक्वेन्स आहेत ना, आणि ते बेस सिक्वेन्स ही कशाशी रिलेटेड आहेत? अमायनो ऍसिड. दोन गोष्टी समजून घ्या ना बेटा. टू इम्पॉर्टंट थिंग्स वी मस्ट नीड टू बी अंडरस्टँड दॅट द फर्स्ट वन इज द बेस सिक्वेन्स अँड द सेकंड वन ऑफ द अमायनो ऍसिड्स, अँड दीज आर करस्पॉन्ड टू ईच अदर. ते एकमेकाशी संबंधित आहेत.
मग वी कॅन नॉट सेपरेट देम इंडिपेंडेंटली. त्यांना इंडिपेंडेंटली दे डू नॉट हॅव एनी काइंड ऑफ द एक्झिस्टन्स. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणून when these two things are combining together, then they need to be constitute the genetic code. आणि मग ते जेनेटिक कोड तयार करतात. येते ना डोक्यामध्ये? येस, जेनेटिक कोड इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ द बेस सिक्वेन्स दॅट करस्पॉन्डिंग टू दी अमायनो ऍसिड्स. ओके बेटा, नेक्स्ट. त्यानंतर अ सिंगल नायट्रोजन बेस इन दी कोडॉन, ज्याला आपण सिंगलेट कोडॉन असे म्हणू. ओके, एनकोड ओनली 4 डिफरंट जे अमायनो टाइप ऑफ अमायनो ऍसिड्स आहेत. लक्षात घ्या ना बेटा, काय वाक्य लिहिलंय की एक सिंगल नायट्रोजन बेस आहे, सिंगल, तो कोडॉन मध्ये प्रेझेंट आहे, कोडॉन मध्ये एकच. तर विचार करा, तो 4 डिफरंट, कारण आपल्याकडं नायट्रोजन बेसेस जे डीएनए मध्ये आहेत ते 4 आहेत ना. मग सिंगल एन नायट्रोजन बेस काय करतो? सिंगल, तर तो काय करत असतो की जनरली एनकोड करतो 4 डिफरंट अमायनो ऍसिड्सला. नक्कीच ना, डोक्यात यायले ना. कारण आपल्याकडे काय आहेत बेटा? न्यूक्लियोटाइड्स आहेत, तेवढे नायट्रोजन बेसेस आहेत. पुढे कॉम्बिनेशन ऑफ द 2 नायट्रोजन बेसेस, ज्याला आपण डबलेट कोडॉन असे म्हणू, तो काय करतो की मग 16 जणांना, विद्यार्थ्यांनो, 4 गुणिले 4, बरोबर ना, आपल्याकडे नायट्रोजन बेसेस 4. आणि जर समजा पहिल्यांदा म्हणलो आपण की एक नायट्रोजन बेस काय करतो, एकाला जर कोड करत असेल तर आपल्याकडे नायट्रोजन बेसेस 4 आहेत, तर ते 4 अमायनो ऍसिड झाले. तर 4 अमायनो ऍसिड आपल्याला प्रोटीन सिंथेसिस साठी नको आहेत, जास्त पाहिजे. जर समजा 2 नायट्रोजन बेसेस असतील, ओके बेटा, आणि ते 2 असतील तर 4 गुणिले 4, विचार करा बेटा, 4 गुणिले 4, तर 16 डिफरंट टाइप ऑफ अमायनो ऍसिड होतील. तरी हे 16 आपल्याला कमी पडणार आहेत, कारण आपल्याला 20 अमायनो ऍसिड्स पाहिजे बेटा. अ कॉम्बिनेशन ऑफ द 3, ज्यावेळेस आपण काय करतो की कॉम्बिनेशन ऑफ द 3 नायट्रोजन बेसेस, ज्याला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणतो, त्यावेळेस ते स्पेसिफाय करतील 4 गुणिले 4 गुणिले 4 इज इक्वल टू 64. ओके बेटा, देन 64 म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यस, डिफरंट टाइप ऑफ एवढ्या अमायनो ऍसिड्सला ते कव्हर करतात. लक्षात घ्या बेटा, हे मुद्दा खूप सुंदर आहे. एक नायट्रोजन बेस असेल तर आपण त्याला काय म्हणतो की तो एनकोड करतो ओनली 4 डिफरंट टाइप, कारण न्यूक्लियोटाइड 4 आहेत आपल्याकडे. ओके, मग ते एक जण एकाला करत असेल तर 4 झाले. त्याच्यानंतर बेटा जर 2 नायट्रोजन बेसेस असतील तर 4 गुणिले 4, 3 असतील तर 4 गुणिले 4 गुणिले 4. ओके, तर अशा पद्धतीने 64 डिफरंट टाइप ऑफ अमायनो ऍसिड्स आहेत. हेन्स गॅमाऊ 1954 सजेस्टेड दॅट, त्यांनी सांगितलं की इन कोडॉन देअर मस्ट बी 3, आपल्याला तिथं काय पाहिजे की कमीत कमी 3 कन्सिक्युटिव्ह नायट्रोजन बेसेस पाहिजे, 3. Those 3 nitrogen bases will be sufficiently specify the 20 amino acids. बरोबर आहे ना, कारण 3 नायट्रोजन बेसेस असतील तर 64 कोडॉन तयार होतील, आणि एक कोडॉन एका अमायनो ऍसिडला म्हणलं तर 64 अमायनो ऍसिड्स व्हायला लागले. बरोबर, म्हणजे आपल्याला 20 पाहिजे. चलो, देअर वुड बी 64 डिफरंट कोडॉन. बरोबर बेटा, यस, इन द डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोडच्या डिक्शनरी मध्ये किती कोडॉन आहेत? 64 कोडॉन किंवा कोड वर्ड्स आहेत. ओके, दॅट इच कोड वर्ड हॅज टू बी ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक जो विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो बेटा कोड वर्ड किंवा कोडॉन आहे, त्याच्यामध्ये ट्रिपलेट कोडॉन आहेत. किती आहेत? ट्रिपलेट कोडॉन. पुढे एव्हरी 3 कन्सिक्युटिव्ह न्यूक्लियोटाइड, प्रत्येक 3 न्यूक्लियोटाइडला, 1 न्यूक्लियोटाइड, 2 न्यूक्लियोटाइड, 3 न्यूक्लियोटाइड, प्रत्येक 3 न्यूक्लियोटाइडला एव्हरी 3 कन्सिक्युटिव्ह न्यूक्लियोटाइड इन द डीएनए, त्यामध्ये विल कॉन्स्टिट्यूट द ट्रिपलेट कोडॉन. आणि अशा पद्धतीने ते ट्रिपलेट कोडॉन तयार करतात. ठीक आहे, जेनेटिक कोड हा ट्रिपलेट कोड आहे. जेनेटिक कोड हा कसा आहे बेटा? ट्रिपलेट आहे. का? तर 3 नायट्रोजन बेसेस त्याच्यात प्रेझेंट आहे म्हणून. वाज एव्हिडन्स्ड फर्स्ट बाय क्रिक इन 1961 using the frame shift mutation.
आता हे लक्षात घ्यायचं आपल्या सगळ्यांना. एमसीक्यू साठी महत्वाचा प्रश्न असेल की जेनेटिक कोड जो आहे तो ट्रिपलेट आहे, तर फर्स्ट एव्हिडन्स द बाय कुठला शास्त्रज्ञ होता? क्रिक. आणि युजिंग कशाचा यूज करून? फ्रेम शिफ्ट म्युटेशन. ओके. त्यानंतर पुढे एम नायरेनबर्ग अँड माथाई वेर एबल टू सिंथेसाइज आर्टिफिशियल mRNA. आता दोन शास्त्रज्ञांची नावं तर बघू. एम नायरेनबर्ग आणि दुसरा माथाई वेर एबल, त्यांनी काय केलं? आर्टिफिशियल mRNA तयार केला, विच कंटेन्ड, ज्याच्यामध्ये ओनली वन टाइप ऑफ नायट्रोजन बेस होता, युरासिल. बघा कुणी तयार केलं, हा पण एमसीक्यू साठी प्रश्न बनतो. एम नायरेनबर्ग अँड माथाई वाज और वेर एबल टू सिंथेसाइज द आर्टिफिशियल mRNA त्यांनी तयार केला, आणि त्या mRNA मध्ये एकच फक्त काय होता? तर नायट्रोजन बेस होता, आणि तो कोणता होता? युरासिल. बेटा सेम टाइप ऑफ नायट्रोजन बेसेस होते, सेम टाइप ऑफ, म्हणून त्याला आपण होमोपॉलिमर असं म्हणायचं आहे. होमो, डू यू अंडरस्टँड? सेम टाइप ऑफ द नायट्रोजन बेसेस वेर प्रेझेंट इन दॅट न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. पुढे सिंथेटिक पॉलीयू, पॉली मीन्स मोर दॅन 2, सिक्वेन्स वॉज ट्रान्सफर्ड टू द प्रोटीन सिंथेसाइजिंग एन्झाईम. त्यांनी काय केलं की हे जे सिंथेटिक आर्टिफिशियल असणारा जो पॉलीयू सिक्वेन्स आहे, पॉलीयू सिक्वेन्स म्हणजे पॉली मोर दॅन 2, यू मीन्स युरासिल. हे जे पॉलीयुरासिल असणारा जो सिक्वेन्स होता, तो सिक्वेन्स त्यांनी ट्रान्सफर्ड केला प्रोटीन सिंथेसाइज करणाऱ्या एन्झाईम कडे. येते बेटा लक्षामध्ये? ओके. अ स्मॉल पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल वॉज प्रोड्युस्ड. मग आता तिथं तर काय होणार की डेफिनेटली एक पेप्टाइड तर चेन तयार होणारच बेटा. मग तिथं काय तयार झालं? एक स्मॉल पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूल तयार झालेला आहे, अँड फॉर्मड बाय द लिंकिंग ऑफ फिनाइल अलानाइन. आणि तिथं जे तयार होणारी लिंक आहे, त्यांना जे जोडणारे ते फिनाइल अलानाइन मॉलिक्युल्स आहेत. येते डोक्यामध्ये मी काय म्हणतोय ते, की त्यांनी काय केलं की पॉलीयू असणारा सिक्वेन्स डीएनए ला किंवा त्या mRNA ला किंवा प्रोटीनला सिंथेसाइज करणारा जो एन्झाईम आहे त्याच्याकडे ट्रान्सफर केली. मग त्या एन्झाईमनं काय तयार केले? एक स्मॉल मॉलिक्यूल ऑफ पॉलीपेप्टाइड तयार केले. दिस एक्सप्लेन दॅट, यावरून एक गोष्ट लक्षात येते की ट्रिपल यू, बेटा ट्रिपल का? 3 न्यूक्लिओटाइडचा एक कोडॉन बनतो, आणि प्रत्येक कोडॉन मध्ये एक एक हे आहे, काय आहे? तर आपला नायट्रोजन बेस. तर दिस एक्सप्लेन दॅट, ही गोष्ट आपल्याला एक्सप्लेन झालेली आहे किंवा होते की काय? यू 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 जे आहेत ते ट्रिपल यू, तर ते फिनाइल अलानाइन साठी, ह्या अमायनो ऍसिड साठी कोड आहेत, हे लक्षात आलं आपल्याला. येते ना लक्षामध्ये? कारण काय करणार आहेत बेटा, हे नायट्रोजनचे जे पेस हे आहेत, नायट्रोजनचे बेसिस किंवा जे ट्रिपलेट कोडॉन आहेत, ते एव्हरी टाइप ऑफ कोडॉन कॅन कोड द स्पेसिफिक अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिडला ते कोड करतात ना. मग यू 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 हा कोण झाला? म्हणजे ट्रिपलेट कोडॉन झाला. आणि ह्यांनी कुणाला हे केलं बेटा? थोडक्यामध्ये काय म्हणू आपण की कुणाला स्पेसिफाय केलं? ते का अमायनो ऍसिडला. नाव काय त्याचं? फिनाइल अलानाइन. ओके. लॅटर डिफरंट होमोपॉलिमर्स कोडॉन वेअर डेसिफर्ड. आणि त्याच्यानंतर हे झालं आपला एक यू वाला घेऊन, त्याच्यानंतर सुद्धा बरेचसे घेतले. कोण घेतले? हे असे सिक्वेन्स तयार केले, आणि सिक्वेन्स तयार करून नायट्रोजन बेसेसचे तर वेगवेगळ्या प्रकारचे होमोपॉलिमर तयार केले आहेत. कोडॉन फॉर्मड 2 or more बेसेस वेअर अल्सो ट्राईड. कोडॉन जे फॉर्मड झालेले आहेत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त बेसेस, ते सुद्धा ट्राय केलेलं आहे. हे होतं आपल्या जेनेटिक कोड बद्दल. आणि ही इथं जेनेटिक कोड आपल्याला छान पद्धतीने दिलेले आहेत माय डिअर स्टुडंट, आपल्या सगळ्यांच्या समोर आता इथं आकृतीमध्ये दिसत आहेत. इथं काय लिहिले बघा की सगळीकडे आपल्याला हे नायट्रोजन बेसेस जे आहेत ते 1 2 3 4 UCAC, पुन्हा UCAG, त्यानंतर हे अशा पद्धतीने दिलेत. मग हे 64 कोडॉन कसे तयार झाले? हे असेच तर तयार झाले माय डिअर स्टुडंट, असेच तर. फर्स्ट लेटर इथं सांगितलं बघा, यू घ्या, हे बघा इथं वर यू घेतलं, दुसरं पण यू घेतलं, यस, चला तिसरं पण इथं घेतलं यू. अशा पद्धतीने हे 16 म्हणजे 64 नंबर ऑफ द कोडॉन्स तयार झाले, विच कोड 20 अमायनो ऍसिड्स आहेत. मग आता उदाहरणामध्ये कोणतं? फिनाइल अलानाइन आहे, लिओसिन आहे, ल्युसिन आहे, इलिम आहे, त्यानंतर मिथिओनाइन आहे, व्हॅलिन आहे, सेराइन आहे, प्रोलाइन आहे,
ते म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांनो 1 2 3 4 5 ठीक आहे, यातले टायरोसिन आहे. तर ह्यातले काही जण जे असतात, तर तुम्ही म्हणाल की आपल्याला पाठीमागच्या सिलेबस मध्ये असं होतं माय डिअर स्टुडंट, की 61 जे आहेत ते 61 काय केले जातात, की हे कोडॉन आहेत समजतात. आणि बाकी जे 3 उरलेले आहेत, दे डू नॉट स्पेसिफाय एनी अमायनो ऍसिड. कुठल्याच दे आर प्रेझेंट ऑन द स्टॉप कोडॉन. ते पुढे आपण बघणार आहोत. या 64 पैकी 3 स्टॉप कोडॉन आहेत, जे कुठल्याच नॉनसेन्स कोडॉन बी म्हणू आपण त्याला, की जे कुठल्याही अमायनो ऍसिडला कोड करत नाहीत. उदाहरणामध्ये UGA, UGG याला आपण असं म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणू, UGA आहे, स्टॉप कोडॉन आहे. त्यानंतर UAA हा सुद्धा स्टॉप कोडॉन आहे, म्हणजे जे कुठल्याच प्रकारच्या अमायनो ऍसिडला बेटा कोड करत नाही. आणि UAG आलं लक्षामध्ये, हे स्टॉप कोडॉन आहेत. ठीक आहे, आपण आता थोडंसं पुढच्या भागाकडे जाऊ. पुढील भाग आहे आपला डॉक्टर हरगोविंद खुराना. डॉक्टर हरगोविंद खुराना यांचं काय म्हणणं आहे याबद्दलची आता चर्चा करू. चलो, ही डिवाइस द टेक्निक, त्यांनी एक टेक्निक डिवाइस केलेली आहे बेटा, फॉर आर्टिफिशियली सिंथेसाइजिंग mRNA. आर्टिफिशियली सिंथेसाइजिंग mRNA त्यांनी काय केलेला आहे, तयार केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर विथ रिपीटेड सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लिओटाइड, आणि त्यांनी रिपीटेड सिक्वेन्स घेतले न्यूक्लिओटाइडचे, कळतात ना, रिपीटेड पुन्हा 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 पुन्हा, आणि आर्टिफिशियली सिंथेसाइज केला त्यांनी mRNA ला. पुढे बाय युजिंग द सिंथेटिक DNA, डॉक्टर खुराना प्रिपेअर्ड द चेन ऑफ पॉलीरायबोन्यूक्लिओटाइड. आता या खुराना साहेबांनी काय केलं, की mRNA जो आहे तो आर्टिफिशियली तयार केला आणि त्याचे सिक्वेन्स जे आहेत ते रिपीट घेतले. ठीक आहे बेटा, आणि त्याला न्यूक्लिओटाइड असं नाव दिलं. मग काय केलं, की यांनी एक चेन तयार केली ज्याला पॉलीरायबोन्यूक्लिओटाइड असे म्हणतो, आणि त्याच्यामध्ये जे रिपीटेड सिक्वेन्स होते ते सगळे उदाहरणामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त न्यूक्लिओटाइड वाले होते, जसे की CUC, UCU आणि त्याच्यानंतर CUC पुन्हा UCU, अशा पद्धतीचे हे कोण होते, तर हे थोडक्यामध्ये सिक्वेन्स तयार केलेले आहेत. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. ठीक आहे ना बेटा. आता ह्यांच्याकडे काय होतं, देर आर द 4, आपल्याला तिथं कोण दिसलेले आहेत बेटा, तर इथं 4 न्यूक्लिओटाइड्स आहेत, आणि ह्या 4 न्यूक्लिओटाइड्स मध्ये म्हणजे ते ट्रिपलेट कोडॉन आहेत. मग त्यांनी तर अमायनो ऍसिडला कोड करणार, आणि अमायनो ऍसिडला कोड केल्यामुळेच अमायनो ऍसिड रिलीज होऊन तिथे एक पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार. हे सगळं आपण थोडंसं अजून पुढच्या वेळेस डिटेलमध्ये बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन हॅव्हिंग 2 डिफरंट अमायनो ऍसिड, ओके, प्लेस्ड अल्टरनेटली. उदाहरणामध्ये ल्युसिन आणि सेराइन. इथं हे आपल्याला आपल्या याच्यामध्ये दिसतं बेटा. काय केलेलं आहे सांगतो त्यांनी, की एक पॉलीपेप्टाइड चेन तयार केली. पॉलीपेप्टाइड याने कळतं बेटा, पेप्टाइड आणि पेप्टाइडला जोडत गेलो की पॉलीपेप्टाइड होतील. अमायनो ऍसिड एकमेकाला जोडले की पेप्टाइड होतात. ठीक आहे. हॅव्हिंग 2 डिफरंट अमायनो ऍसिड प्लेस्ड अल्टरनेटली, ओके. सिमिलरली पॉलीन्यूक्लिओटाइड जी चेन आहे विथ 3 नायट्रोजन बेसेस रिपीट गेव द पॉलीन्यूक्लिओटाइड चेन विथ ओनली 1 अमायनो ऍसिड. बघा आता तिकडे कसं आहे, अगोदर यांनी काय सांगितलं होतं, की सिमिलरली अगोदर सांगितलं की पॉलीपेप्टाइड चेन हॅव्हिंग 2 डिफरंट अमायनो ऍसिड प्लेस्ड अल्टरनेटली प्लेस केले. तर इथं काय केलं, की पॉलीन्यूक्लिओटाइड चेन ज्यांच्यामध्ये 3 नायट्रोजन बेसेस आहेत त्यांनी रिपीट घेऊ द पॉलीपेप्टाइड चेन दिली, पण ओनली 1च अमायनो ऍसिड त्यांच्यामध्ये दिला, 2 नाही दिली. उदाहरणामध्ये एक्झाम्पल CUA, 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 CUA. चारही प्रकारचे जे काही कोण आहेत हे चारही प्रकारचे मुलांनो आणि मुलींनो कोडॉन आहेत. दे आर कोड फॉर द सेम अमायनो ऍसिड, ओनली 1 अमायनो ऍसिड, आणि तो म्हणजे ल्युसिन. म्हणजे ल्युसिन ह्या अमायनो ऍसिडला कोड करण्यासाठी एकापेक्षा जास्त कोडॉन आहेत, एकापेक्षा जास्त. CUA, CUA, CUA त्यांनी ल्युसिनच करायचे. लॅटर सेव्हरो ओकोवा established that the enzyme polynucleotide phosphorylase was also helpful in polymerizing the RNA
with defined sequence टेम्पलेट इंडिपेंडेंट मॅनर. बघा वाक्य अतिशय महत्वाचं आणि स्लोली बोलू, त्याबद्दल काही अडचण नाही. आपल्याकडे सेवेरो ओकोआ नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी इस्टॅब्लिश केलं, स्थापित केलं. ते म्हणले की एका एन्झाईमचं मी नाव सांगतो, दॅट नेम ऑफ द एन्झाईम इज पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज. दॅट एन्झाईम कॅन हेल्प कशासाठी चव्हाण सर? पॉलिमरायझिंग द आरएनए. आरएनए ला पॉलिमर करायचे म्हणजे मोर नंबर ऑफ द न्यूक्लियोटाइड्स आर attached to each other. More number of the nucleotide are attached to each other with defined sequence. एका विशिष्ट सिक्वेन्स ने टेम्पलेट इंडिपेंडेंट मॅनर. पण इथं टेम्पलेटची गरज नसताना सुद्धा, टेम्पलेट नसून सुद्धा तयार केलेले आहेत, म्हणजे याला एन्झायमॅटिक सिंथेसिस ऑफ द आरएनए असे म्हणतात. नीट लक्षात घ्या काय म्हणतोय. सेवेरो ओकोआ इस्टॅब्लिश केलं आणि त्यांनी सांगितलं की एन्झाईम पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज जो आहे तो हेल्प करतो पॉलिमर करायला आरएनए चे एका विशिष्ट सिक्वेन्स मध्ये, आणि टेम्पलेट नसताना सुद्धा. टेम्पलेट असल्यावर तर करेल, पण टेम्पलेट नसताना सुद्धा टेम्पलेट इंडिपेंडेंट मॅनर. ओके. फायनली नायरेनबर्ग, माथाई अँड ओकोआ deciphered all 64 codons in a dictionary of the genetic code. आणि मग यांनी काय केलं की डेसिफर केलं म्हणजे मांडणे, डेसिफर करणे म्हणजे सिद्ध करणे होय, की 64 कोडॉन जेनेटिक कोड मध्ये त्यांनी टाकले. ड्युरिंग द रिप्लिकेशन, आता रिप्लिकेशन होताना ट्रान्सक्रिप्शन, अ न्यूक्लिक ऍसिड इज अ कॉपीड टू दी अनदर न्यूक्लिक ऍसिड. माहिती आहे ना, एक न्यूक्लिक ऍसिड कॉपीड करतो दुसऱ्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये. म्हणजे डीएनए कोण आहे? डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि आरएनए कोण आहे? रायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर मग एका न्यूक्लिक ऍसिडची कॉपी दुसऱ्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये होते ना? येस. ड्युरिंग द रिप्लिकेशन अँड द ट्रान्सक्रिप्शन, द न्यूक्लिक ऍसिड कॉपीड इनटू अनदर फॉर्म ऑफ द न्यूक्लिक ऍसिड, दॅट इज डीएनए कॉपीड इनटू आरएनए. These two processes are based on कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल. बरोबर आहे, कॉम्प्लिमेंटरी प्रिन्सिपल वर ते डिपेंड्स आहेत. ड्युरिंग द ट्रान्सलेशन, आता ट्रान्सलेशन आलो, ट्रान्सक्रिप्शन सोडलं. जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड. आता ती जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे कुणाकडे? एमआरएनए कडे. आणली कुणाकडून? डीएनए कडून. ट्रान्सफर्ड फ्रॉम अ पॉलिमर ऑफ द न्यूक्लियोटाइड टू द पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड. बरोबर ना बेटा? ही न्यूक्लियोटाइडच्या पॉलिमर कडून ती इन्फॉर्मेशन आणली, अँड दॅट इन्फॉर्मेशन इज टू बी ट्रान्सफर्ड टुवर्ड्स द पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड. येते लक्षामध्ये? येस. आता तुम्ही म्हणाल पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड कुठून आले? डीएनए मध्ये नव्हते ते? डीएनए कडून ती माहिती आली ना, आणि मग ती माहिती पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड कडून आली आणि पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड कडे ट्रान्सफर केली. हिअर कॉम्प्लिमेंटरिटी डज नॉट एक्झिस्ट. आता एक कॉम्प्लिमेंटरिटीचं जे काही प्रिन्सिपल आहे ते इथं अस्तित्वात अजिबात नाही. मग हे कसं आम्हाला कसं समजेल? बघा, इट इज इव्हिडंट दॅट चेंज इन द न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड मध्ये चेंज जर झाला, ओके बेटा, तर न्यूक्लिक ऍसिड मध्ये चेंज झाल्यानंतर अमायनो ऍसिड ऑफ द प्रोटीन मध्ये सुद्धा चेंज होतो. वाक्य लक्षात घ्या. व्हेन न्यूक्लिक ऍसिड अंडरगोज द चेंजेस, then the amino acid of the protein also changes. प्रोटीनचे अमायनो ऍसिड सुद्धा चेंजेस होतात. दिस क्लिअरली एक्सप्लेन दॅट. मग यावरून आम्हाला काय कळतं? दिस क्लिअरली एक्सप्लेन दॅट जेनेटिक कोड हा दिशा देतो डायरेक्ट द सिक्वेन्स ऑफ अमायनो ऍसिड ड्युरिंग द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. म्हणून हा जो जेनेटिक कोड आहे, जेनेटिक कोड डायरेक्शन देतो कशाची? दी सिक्वेन्स ऑफ अमायनो ऍसिड ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसच्या दरम्यान अमायनो ऍसिडचं सिक्वेन्स काय असावं, त्यानुसार तो प्रोटीन बनावा. तर ह्याच्यासाठी जी डायरेक्शन लागते, दॅट डायरेक्शन शुड बी गिवन बाय द जेनेटिक कोड, अँड दिस इज द क्लिअरिफिकेशन. हे क्लिअरिफिकेशन आहे. ठीक आहे. तर आय होप दॅट की आपल्या सर्वांना हे कळलेलं असेल नक्कीच. तर धन्यवाद पुन्हा एकदा.